नमस्कार मित्रांनो, मी गणेश हजारे. इन्फोमाइमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे मी चारही कोर्सेसबद्दल इन्फोमाइमने जे कोर्सेस डिझाईन केलेत त्या चारही कोर्सेसबद्दल अगदी थोडक्यात माहिती तुम्हाला दिली. आज आपण जो पहिला कोर्स आहे फाउंडेशन कोर्स इन कॅपिटल मार्केट, याच्यात आपण नेमकं काय काय कव्हर केलं आहे ते डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर या कोर्सची सुरुवातच इन्व्हेस्टमेंट बेसिक्सने होते आणि इन्व्हेस्टमेंट का करावी, केली नाही तर आपण कोणत्या परिणामांना सामोरे जाऊ शकतो ह्याचे डिटेल्स आणि त्यासोबत भारतीय शेअर बाजाराचं स्ट्रक्चर, शेअर बाजार नेमका कसा बनला आहे, तो कसा वर्क करतो, त्याच्यातले कोण पार्टिसिपंट्स आहेत, त्यावर रेग्युलेट म्हणजे त्यावर नियंत्रण असणारी संस्था कोणती आणि त्या संस्था नेमक्या कशा वर्क करतात, म्हणजेच पार्टिसिपंट्स आणि रेग्युलेटर्सबद्दल डिटेलमध्ये माहिती. त्यानंतर शेअर बाजाराचे नेमके दोन भाग कोणते आहेत, प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. तर हे प्रायमरी मार्केट नेमकं वर्क काय करतं, यात काय नेमकं असतं, IPOज कसे येतात, कसे डिझाईन होतात, त्यासाठी काय रेग्युलेशन्स आहेत, काय नियम आहेत. त्यानंतर सेकंडरी मार्केट, जे मार्केट आपण रोजच्या जीवनामध्ये सकाळी 9 वाजता सुरू झालेलं बघतो ते सेकंडरी मार्केट. मग त्या सेकंडरी मार्केटचं स्ट्रक्चर कसं असतं, ते कसं वर्क करतं, कोण पार्टिसिपंट्स त्याच्यामध्ये असतात, रोजच्या ऑपरेट होणाऱ्या शेअर बाजारामध्ये ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या टर्मिनॉलॉजीज बऱ्याचदा आपल्याला माहितीच नसतात आणि त्या टर्मिनॉलॉजीज माहिती नसल्यामुळे एक्झॅक्ट कॉन्सेप्ट काय आहे ती समजत नाही. तर ती समजून आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता मुख्य मुद्द्याकडे येऊया की इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग यात बऱ्याचदा खूप कन्फ्युजन मला लोकांमध्ये सापडलं की इन्व्हेस्टमेंट आपण करतोय की ट्रेडिंग करतोय हे एक्झॅक्टली त्यांना माहिती नसतं. त्यांनी डीमॅट अकाउंट ओपन केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली असते असं त्यांचं म्हणणं असतं, पण ते ट्रेडिंग करत असतात. बऱ्याचदा मला हे सापडलं. आता ट्रेडिंग करायचं की इन्व्हेस्टमेंट, त्यातला बेसिक डिफरन्स काय आणि आपण नेमकं काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये कव्हर केल्यात. त्याचसोबत हे इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा ट्रेडिंग म्हणा, हे करण्यासाठी पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये कोणकोणत्या सेगमेंट्स आहेत, त्या सेगमेंट्स नेमक्या वर्क कशा करतात आणि यातली कुठली सेगमेंट आपल्या कामाची आहे, त्यातलं कुठलं प्रोडक्ट आपल्या कामाचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी सगळे प्रोडक्ट्स आपल्याला लक्षात आले पाहिजेत. तर आपण आपल्या कामाचं कोणतं प्रोडक्ट आहे, आपल्याला भविष्यात फायदा देणारं कोणतं प्रोडक्ट आहे, त्या डिसिजनपर्यंत येऊ शकतो. त्याच्यानंतर हे प्रोडक्ट एकदा आपलं फायनलाइज झालं की मग त्याच्यात इन्व्हेस्टमेंट असो किंवा ट्रेडिंग असो, ते करण्यासाठी एका स्पेसिफिक ॲनालिसिसची गरज असते. मग ते ॲनालिसिस, मग ते फंडामेंटल असो टेक्निकल असो, बेसिकली फंडामेंटल ॲनालिसिस नेमकं काय आणि टेक्निकल ॲनालिसिस नेमकं काय, त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, मग ते आपण त्याच्यामध्ये त्यातलं कुठला ॲनालिसिस आपण स्वतः शिकून त्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकतो किंवा कन्सल्टंटची मदत घेऊ शकतो, या बाबतीतले डिटेल्स या सगळ्या पूर्ण कोर्सेस या सगळ्या कोर्समध्ये आपण कव्हर केलेत. आणि सगळ्यात शेवटी एक इन्व्हेस्टर म्हणून आपण मॅच्युअर्ड डिसिजन्स कसे घ्यावेत, त्यासाठी काय प्रक्रिया आहे, शिवाय एक प्रोफेशनल ट्रेडर किंवा ट्रेडिंग एक बिझनेस म्हणून करायचं असेल तर आपण नेमकं काय करायला पाहिजे, कोणती काळजी घ्यायला पाहिजे, काय करायला हवं आणि काय करायला नको, याचे डिटेल्स, असं बरंच काही की जेणेकरून तुम्ही एक चांगले इन्व्हेस्टर बनू शकता. जर तुमची इच्छा असेल तर चांगले ट्रेडर बनू शकता आणि एक वेल्थ जनरेट करू शकता, जी भविष्यात तुम्हाला निश्चितपणे पुढच्या पिढ्यांना आणि तुमच्या आत्ता प्रेझेंट लाईफलासुद्धा आणि फ्युचर लाईफलासुद्धा बेनिफिशियल ठरू शकेल, असा हा कोर्स आहे. तर मला असं वाटतं की मार्केटमध्ये ज्यांना एक्सपिरियन्स आहे, जे ट्रेडर्स आहेत, बऱ्याच वर्षांपासून ट्रेडिंग करतात, किंवा जे इन्व्हेस्टर आहे ज्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून इन्व्हेस्टमेंट केली आहे, मग म्युच्युअल फंड असो, म्युच्युअल फंडामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, पण यात पोर्टफोलिओ कसा बनवायचा, शेअर बाजारात आपला स्वतःचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा, मग तो इन्व्हेस्टरचा पोर्टफोलिओ असो किंवा ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ असो, असे अनेक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असणारे टॉपिक्स असतील की जे प्रॅक्टिकली आपल्याला लाईफमध्ये फायनान्शियल ग्रोथसाठी उपयोगी पडणार आहेत, हे सगळे या कोर्समध्ये कव्हर केले. सो माझं सगळ्यांना आवाहन असं असेल
की ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांनीसुद्धा हा कोर्स करून बघावा आणि ज्या नव्याने येणाऱ्यांनी तर हा कोर्स करायलाच हवा असा माझा आग्रह राहील. तर अजूनही या कोर्समध्ये आणखी काही तुम्हाला शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे, जर तुम्हाला काही आणखी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये डिटेलमध्ये हवी असेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकला क्लिक करा. माझी टीम तुम्हाला संपर्क करेल आणि त्यावर हेल्प आउट करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.